मी एक मुंडी घेतलेली आहे, तेही भाजून घेतलेली आहे. मी दुकानातूनच ही भाजून आणलेली आहे मुंडी. तुम्हाला तसं पाहिजे असेल तर तुम्ही दुकानवाल्याला सांगा, तो देखील तुम्हाला अशी भाजून मुंडी देणार. आता इथं आपल्याला उकळीसाठी लागणारे साहित्य बघूयात. कोथिंबीर, अद्रक आणि लसूण हे घेतलेलं आहे उकळीसाठी. त्यानंतर मी इथे 2 मोठे कांदे त्याला बारीक कापून घेतलेले आहे. हे इत्यादी साहित्य आपल्याला उकडण्यासाठी लागणार आहेत. थोडंसं तेल घालून आपण कांदा परतून घेऊयात. कमीवर छान असा ब्राऊन होईस्तोवर कांदा परतून घेऊयात आपण. जास्त ब्राऊन करायचा नाही आहे कांद्याला, थोडासा ब्राऊन असा होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतत नाही तो पण आपण मसाला वाटून घेऊयात, जो उकळीसाठी तयार केलेला आहे तो. आता याला पाणी टाकून थोडंसं फाईन पेस्ट करून घेऊया याची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी. आता कांदा देखील आपला छान परतून झाला आहे. तुम्ही बघू शकता छान कांदा परतून झालेला आहे. आता यात आपल्याला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. पूर्ण मसाला आता आपला कमीवर होऊन आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. यालाही पूर्ण एकजीव करून घेऊयात मसाल्याला. आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा टेबलस्पून हळद घालायची आहे. मिक्स करून घेऊयात. मसाल्याला छान असं तेल सुटेस्तोवर आपल्याला परतवायचं आहे. तर मसाल्याला छान तेल देखील सुटलेलं आहे. आता मुंडी आपल्याला यात टाकून घ्यायची आहे. थोडं थोडं करून पूर्ण टाकून घेऊयात. मुंडीला आपल्याला छान 2 ते 3 पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे. मगच आपल्याला भाजी करायला घ्यायची. आता छान फिरवून घेऊयात. इथं गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे, कारण की मुंडीचं पूर्ण अंगाचं पाणी असतं ते आटेस्तोवर आपल्याला इथं गॅस फास्ट ठेवायचा आहे. त्यानंतर पाणी घालून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता पाणी देखील आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता मुंडीचं. आता याच्यात 2 ग्लास असं पाणी घालायचं आहे आपल्याला. 2 ग्लास असं मी पाणी घातलेलं आहे. आता कुकर बंद करून आपल्याला 3 ते 4 अशा शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मुंडीला छान असं नरम शिजून घेऊयात. 3 ते 4 शिट्ट्याने मस्त अशी शिजते मुंडी.